गारडगाव बुद्धविहाराच्या बॅक साईडला इकडे हे आहे बोधिवृक्ष. अगदी उत्तुंग आणि भव्य असं हे बोधिवृक्ष आहे. 1978ला जेव्हा परमपूज्य 14वे दलाई लामा इकडे आले होते, विहाराच्या लोकार्पणाला, तेव्हा त्यांनीच इथे या प्रकाश बोधिवृक्षाचे रोपण केले होते 22 मे 1978 बुद्ध पौर्णिमेला. हे बघा, आपण आहोत विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे. इथे भगवान बुद्धांची एक प्रतिमाही आहे. तर बुद्धांना वंदन करा, या बोधिवृक्षाला सुद्धा वंदन करा. बघा, सुंदर ना, अगदी भव्य आहे. बघा त्याच्या शाखा किती लांब आहे. ज्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते बोधिवृक्ष. खरं तर ते बोधिवृक्ष, जे मूळ बोधिवृक्ष आहे ते बोधगयेमध्ये आहे. बोधगया. तर आता सध्या काय होतं आहे ना, बोधगयामध्ये महाबोधी महाविहार इथे 1949ला एक ॲक्ट लागू झाला. BT ॲक्ट म्हणून त्याला ओळखलं जातं, बोधगया टेम्पल ॲक्ट, ज्यामध्ये फक्त 4च, म्हणजे भगवान बुद्धांचं जे सर्वोच्च स्थान आहे, जे 4 महत्त्वाचे तीर्थ असतात किंवा धाम असतात, त्यापैकी महत्त्वपूर्ण धाम जिथे भगवान बुद्धांना, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली, ते स्थान जे आहे बिहार राज्यामध्ये गया जिल्ह्यातला बोधगया येथे. तर त्या ठिकाणी भगवान बुद्धांचं भव्य असं महाविहार आहे. महाबोधी महाविहार म्हटलं जातं त्याला, ज्याची निर्मिती सम्राट अशोकांनी केली. आणि त्यानंतरच्या ज्या सगळे राजे महाराजे होऊन गेले बुद्धांना मानणारे बौद्ध धर्मीय, त्यांनी त्यामध्ये मग जीर्णोद्धार किंवा त्याची कामं केली. तर आत्ता सध्या काय होतं ना, 1949ला एक कायदा BT ॲक्ट म्हणून हे झाला, ज्यामध्ये एक कमिटी बनवल्या गेली आणि त्या कमिटीमध्ये 9 मेंबर आहेत. त्यातले फक्त 4च जे मेंबर आहे ते बौद्ध धर्मीय आहे. म्हणजे स्थान, सर्वोच्च स्थान आहे भगवान बुद्धांचं, आणि त्यात फक्त आणि फक्त 4च बौद्ध आहे. तर हा जो कायदा आहे किंवा हा जो ॲक्ट आहे, हा किंवा हे जो ट्रस्ट आहे बनवलेली, जो ॲक्ट आहे तो हे करण्यात यावा, निरस्त करण्यात यावा. आणि तिथे संपूर्ण जे म्हणजे त्या ट्रस्टमध्येही जे मेंबर आहेत ते सगळेच्या सगळेच बौद्ध असावेत, बौद्ध धर्मीय असावे, कारण भगवान बुद्धांचं ते सर्वोच्च स्थान आहे महाबोधी महाविहार, आणि त्याला आपल्या सगळ्यांना पाठिंबा द्यायला हवा. आज अनेक दिवस झाले आहे खरं तर तिथे महाबोधी महाविहाराच्या जवळ बौद्ध भिक्खू आंदोलन करत आहे. पण खरं तर आपल्या सगळ्यांना समजायला हवं, ते स्थान भगवान बुद्धांचं आहे, तिथे इतर धर्मियांचं काय काम ना. तर ते स्थान भगवान बुद्धांचेच अनुयायी चांगल्या प्रकारे चालवू शकतात. धर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला असावं, आणि महाबोधी महाविहारात भगवान बुद्ध विराजमान आहेत, ते त्यांचं स्थान आहे, आणि त्यांच्याच भिक्खूगणांना किंवा मग बौद्ध धर्मीयांना त्याचं स्वातंत्र्य असावं, संपूर्ण स्वातंत्र्य असावं. महाबोधी महाविहार मुक्त व्हावं. इतर धर्मीय तिथे राहून करणार तरी काय, ते त्यांचं स्थान नाही आहे. महाबोधी महाविहार हे पूर्णतः बुद्धांचं स्थान आहे, बौद्ध धर्मीयांचं स्थान आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. नमो बुद्धाय. जय भीम.